मुंबईमध्ये अनेक विकासाची कामे झपाट्याने सुरू आहेत. तसेच मुलुंड गोरेगाव लिंक रोड असेल, या कामासाठी भांडूपमधील जे अमरनगर परिसर आहे त्या परिसरातील काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली. अनेक अनधिकृत जी बांधकामे होती, 250च्या वर ही जी घरे होती ती तोडण्यात देखील आली. पण एकीकडे ही परिस्थिती असताना ही टेंबीपाडा या परिसरातील परिस्थिती आपण जर पाहिली तर ही तानसा पाईपलाईन आहे. तानसा पाईपलाईनची जवळजवळ 12 फूट इतकी ही उंची आहे. आणि जर आपण इथे बघितलं तर आपण हे चित्र बघू शकतात की इथे लोकांनी किती मोठं जे अतिक्रमण आहे केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे जर आपण या दोघं पाईपलाईन मधील जर अंतर बघितलं तर ही जी पाईपलाईन आहे ही जवळजवळ 12 फूट उंची इतकी आहे. आणि जर त्याच्या शेजारची आपण पाईपलाईन बघितली तर त्या ठिकाणी जो मोठा गॅप आहे तो मातीचा भराव टाकून या ठिकाणी संपूर्ण ही लेव्हल मॅनेज करण्यात आलेली आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण इथे बघितलं तर लोकांनी अनेक बांधकामे करून येथे झोपड्या असतील किंवा दुकानांचं अतिक्रमण या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेकडून दखल घेतली जात नव्हती. आणि गेल्या कित्येक महिन्यांपासून पाठपुरावा केल्यानंतर अखेर 2 ते 3 दिवसांपूर्वी महानगरपालिकेकडून या ठिकाणी तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. माझ्यासोबत या प्रभागाचे नगरसेवक आहे सुरेश शिंदे सर. सर, ही जी कारवाई करण्यात आली, तोडक कारवाई, नेमकं साधारणतः किती झोपडपट्ट्या या ठिकाणी वसलेल्या होत्या? 25 एक झोपडपट्ट्या होत्या. महानगरपालिकेकडून प्रतिसाद हलका प्रतिसाद मिळत होता. आज करू, उद्या करू असं महानगरपालिका सांगत होती. सतत ह्या विभागातल्या नागरिकांच्या पण ट्विटरवरती तक्रारी होत्या. इथल्या नागरिकांच्या अनेक तक्रारी यश वाढल्या होत्या की हे ज्या झोपड्या झालेल्या आहेत, ही दुकानं झालेली आहेत, त्याच्यामुळे आम्हाला भरपूर त्रास होतो येण्या जाण्यासाठी. शाळेतल्या मुलांना आता काल परवा इथं पाऊस पडला तर शाळेतल्या मुलांना जाण्यासाठी रस्ता राहिला नव्हता. अनेक ह्या विभागातले जे तरुण मुलं आहेत त्यांनी आपल्या स्कूटर पण त्या रस्त्यात उभ्या केल्या होत्या. आणि त्याच्यामुळे त्या मुलांचे पाय सुद्धा चिखलात, शाळेतल्या मुलांचे पाय चिखलात जात होते. अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि मग वातावरण एकदम खराब झालं. वातावरण खराब म्हणजे असं झालं की लोकांमध्ये आमच्याविषयी लोकांमध्ये थोडंसं नाराजी निर्माण झाली. आणि मग मी म्हटलो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता ह्या झोपड्या तोडायलाच पाहिजे. कारण ह्या झोपड्यांना मी प्रत्येक वेळेस त्यांना मी सांगत होतो की इथं ज्या गाड्या उभ्या राहतात त्या गाड्यांना पण तुम्ही विरोध करा. प्रत्येक वेळेस मी त्यांना सांगत होतो इथं जो माती टाकणारा, डेब्रिज टाकणारा माणूस आहे त्याला विरोध करा, पलीकडच्या साईडला कचरा टाकणाऱ्या माणसाला विरोध करा. परंतु ही माणसं फक्त इथं जे बसले होते ते फक्त निव्वळ पैसे कमवत होते. काही कोणाला तरी भाडं पण देत होते आणि पैसे कमवत होते. आणि हे पैसे कमवताना काही लक्ष देत नव्हते. फक्त आपण आपला धंदा करायचा आणि मोकळा व्हायचं. मी त्यांना प्रत्येक वेळी जर बोललो की बाबा इथे माती कुणी टाकली, तुम्ही का विरोध केला? नाही, आम्ही कशाला विरोध करायचा. म्हणजे फक्त निव्वळ आपला धंदा करायचा आणि घरी जाऊन बसायचा. आणि मग पब्लिक जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात बोलतात, शिव्या देतात, तेव्हा त्या लोकप्रतिनिधीला शेवटी गाळ्यापर्यंत आल्याच्या नंतर त्याला त्याची कारवाई करणं गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे मी कारवाई केलेली आहे. आता या पाईपलाईनच्या मध्ये असणारी जेवढी माती आहे इथून तर त्या आपल्या रमाबाई नगर दिनशा ब्रिजपर्यंत जेवढी माती आहे तेवढी सुद्धा ती माती सुद्धा काढण्याचं टेंडर आपण काढतोय थोड्या दिवसात. पाईपलाईनच्या मध्ये काही इथल्या ज्या गुंड लोकांनी आपले अनधिकृत बांधकाम केलं आणि बांधकाम करून पाईपलाईनच्या आतमध्ये मधल्या भागामध्ये सगळी डेब्रिज आहे ते डेब्रिज टाकलेलं आहे. आपण दत्तक वस्तीचे लोक आताच बघा, एक तक्रार माझ्याकडे इथं आली होती. एक महिला तिकडून वरच्या साईडने दुबे चाळीतून एक महिला आली आणि मला सांगते, मी म्हटलो अहो तुम्ही इथं कशाला कचरा टाकला? तर ती म्हटली नाही काय करणार, 2-3 दिवस दत्तक वस्तीवाला आला. म्हणून दत्तक वस्तीची जे दत्तक वस्ती चालवतात ती मंडळी इथंच उभी आहेत. त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना विचारलं तर त्यांचा माणूस मी पाठवला. जी महिलांनी तक्रार केली तिच्या घरपर्यंत पाठवलं की दत्तक वस्तीचे लोक 2-3 दिवस तिथं त्या विभागात कचरा घ्यायला का नाही आले. आणि आपण जेवढं प्रयत्न करतोय की लोकांचा घराघरातला कचरा दत्तक वस्तीच्या माध्यमातून कसा जमा करता येईल आणि तो जमा केल्याच्या नंतर तो त्याची विल्हेवाट कशी करता येईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. काही महानगरपालिकेकडून एसवॉर्ड कडून सांगण्यात आले का की हा सामान कधी उचल, म्हणजे हा परिसर पूर्णतः मोकळा कधी करण्यात येईल? मला तुम्हाला सांगतो, हे सामान जेव्हा उचलायचं आहे तेव्हा मी त्यांना सांगितलेलं आहे, हे सामान ताबडतोब उचला सांगितलं. पण त्यांनी काय केलं की सामान उचललं नाही. म्हणून सोमवारपासून हे सामान उचलायचं काम ते करणार आहेत. आणि आजूबाजूला 10 मीटरमध्ये जेवढ्या काय झोपड्या आहेत
किंवा जेवढं काय आहे ते सगळं काढण्याची उद्या सोमवारच्या नंतर ते करणार आहेत असं त्यांनी मला वचन दिलेलं. आणि मी पण पाठपुरावा करतच राहणार आहे. मी काही गप्प बसणार नाही. मला ह्या भागात मला स्वच्छता असली पाहिजे. ह्या भागात एखादा पाहुणा आल्याच्या नंतर मला असं वाटलं पाहिजे की तो खुश झाला पाहिजे. आज काय परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे. तर आपण बघितलं की या ज्या टेंबीपाडा परिसर आहे, प्रभाग क्रमांक 109चे नगरसेवक आपल्यासोबत होते. महानगरपालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आलेली आहे, तरी देखील येथील हा जो परिसर आहे या परिसराने अजूनही मोकळा श्वास घेतलेला नाही. जर परिस्थिती आपण पाहिली तर तोडक कारवाई झाल्यानंतर जे आपण म्हणतो की दुकानं तोडल्यानंतरचा जो सामान असेल, भंगार असेल, ते जैसे ते अजूनही पडलेलं आहे. आणि यासाठी आता येथील नगरसेवकांना किती काळ पाठपुरावा करावा लागतो आणि महानगरपालिकेकडून हे जे संपूर्ण साहित्य आहे हे कधी उचललं जातं हे पाहणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.